खटल्याचा निकाल जर मनोहरांच्या बाजूने लागला तर संपूर्ण गावाची पाण्याची सोय होईल. तात्पुरती का होईना पण होईल. पण त्यासाठी आम्ही न्यायात पक्षपात करावयाचा कसे शक्य आहे? रमाबाई, आईंना म्हणावे, आल्या आहात तर 4 दिवस लेकीकडे राहा. अगो यमे, जावई बापू रागावले की काय? बघ ना, खटल्याच्या बाबतीत काहीच बोलले नाहीत आणि वर आता हे राहण्याचे संकट. काय करावे मला काहीच सुधरत नाही गो, काहीच सुधरत नाही. अगो बाई, उमाताई, अहो तुम्ही मगापासून नुसत्या बसूनच आहात. जेवा बरे. खरे सांगू का, फार अवघडल्यासारखे झाले हो. हो ना. नाही म्हणजे असा कसा मुक्काम करणार आम्ही लेकीच्या सासरी? रीतीला धरून होत नाही ते. निदान आम्हाला रुक्मिणीताईंकडे पोहोचवण्याची व्यवस्था केली असती तर. उमाताई, अहो अशा संकोचू नका. आणि तुम्हाला असे रुक्मिणीताईंकडे पाठवलेले नाही हो आवडायचे जावई बापूस तुमच्या. अहो रागे भरील तो आम्हास. हो, उलट अण्णांची तार आली ना तेव्हा मला इथून सांगणे झाले होते की आता आई येईल तेव्हा चांगला 1.5 महिना तिला इथे राहावयास सांग. हवा पालट होईल, विश्रांतीही मिळेल, तेवढाच जरा बदल. छे ग, महिनाभर कुठचा? खरं तर आजच राहायचे म्हणजे तर त्यांनी म्हटले हे त्यांच्या मनाचा मोठेपणा. पण आम्ही रीत सोडून कसे चालेल, नाही का वंच? असे? अगो बाई, रमे आता विहीण जेवली नाही तर मी तर जेवणार. आणि मला बाई खूप भूक लागली हो. वंच, आता आपला इलाज नाहीये बरे का? हो, आता जावई हट्ट म्हणायचे आणि अगं बाई. रमाबाई, झाले का तुमचे? अहो तुम्ही सुद्धा बसा जेवायास. हो, माई आधी यांना ताक देऊन येते आणि मग मी बसते. आलेच हा. अहो, आईने जे सांगितले त्याचाच विचार करीत आहात ना? होय. एक विनंती करावयाची होती. न्याय देताना शुद्ध न्यायाखेरीज आपण दुसरा कोणताही विचार करीत नाही हे ठाऊक आहे मला. पण तरीही असे सांगायचे होते की आपण आमचे कोणतेही दडपण घेऊ नये.
रमाबाई, न्याय करताना आम्ही कोणत्याही गोष्टीचे दडपण घेत नाही, हे निसंशय. परंतु त्याने प्रश्न सुटणार नाहीये. 100 एकर जमिनीच्या खटल्याचा निकाल आपल्या विरोधात लागणार हे तळेकाटेचे सरपंच गोपाळराव मनोहर यांना पक्के ठाऊक होते. आणि म्हणूनच त्यांनी अत्यंत चतुराईने प्रथम दाजीशी सोयरी करण्याचा प्रस्ताव मांडला. शिवाय पाण्याचा प्रश्न हा देवराष्ट्रकरांच्या जीवन मरणाचाच प्रश्न झाला आहे. तेव्हा या सगळ्या दबावामुळे अण्णासाहेब आणि तुमची आई आमच्याकडे शब्द टाकतील आणि आम्हीही त्यांच्या शब्दाखातर जमिनीचा निकाल मनोहरांच्या बाजूने देऊ अशी त्यांची अटकळ होती. रमाबाई, एक गोष्ट तुम्हीही नीट समजावून घ्या. तळेकाटेच्या सरपंचांचा निकाल त्यांच्या विरोधात लागला म्हणजे दाजी बरोबरची सोयरीक ते मोडतील. शिवाय नदीच्या बांधाचा प्रस्तावही नाकारतील अशी शक्यता आहे. तेव्हा तुर्तास तरी हा प्रश्न मार्गी लागेपर्यंत अण्णासाहेब आणि घरातील साऱ्यांस पुण्यास बोलवावे अशी आमची इच्छा आहे. आम्ही तसे सविस्तर पत्र लिहूच, पण तुम्हीही तुमच्या आईसाहेबांशी बोला. आई अण्णांना नाही मानवणार हो हे. आत्ताच तुम्ही आईला येथे मुक्काम करावयास सांगितले तर तिला अगदी कानकोंडे झाले आहे. होय, हा मार्ग अण्णासाहेब आणि आई या दोघांसही अतिशय दुखावणारा आहे. त्यामुळे आम्हास फार बेचैन वाटते आहे. विद्युत कांती समप्रभम विद्युत कांती समप्रभम कुमारम कुमारम शक्तिहस्तं च शक्तिहस्तं च तं मंगलम प्रणमामि अहम. अरे केशवा, ये बैस. आता आपला अभ्यास चालला होता ना, मग ह्याला का त्यात बसवता मध्येच? बाबा, तू एवढा मोठा झालास, अजूनही तुझ्या लहानपणाच्या खोड्या जात नाहीयेत. लहानपणी तू जसा हट्टी होता, दांडगाई करतास, तसंच अजूनही करतोयस. सगुणाबाई देवानी तुला एवढे रट्टे दिले तरी तुझे पहिले पाडे 55. असो, आता तुम्हा दोघांपैकी स्तोत्राचे उच्चारण कोण व्यवस्थित करतो ते पाहूया. केशवा, तू सुरू कर. बरे. साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्रा विनायका, भक्तीने स्मरता नित्य आयुर कामार्थ साधती. प्रथम नाव वक्रतुंड, दुसरे एकदंतते, तिसरे कृष्ण पिंगाक्ष, चौथे गजवक्रते, पाचवे श्री लंबोदर. ठीक आहे. बाबा, आता तू म्हण. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती, वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना, महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे, सौख्यकारी दुःखहारी द्रुत दुःख. काही असो, पण हा बाबा सर्वांना आवडतो एवढे मात्र खरे. वाह, अगदी सुरेख आहे हो हार. पंच बघा ना. हो बाई, काय सुरेख आहे. मागच्या पाडव्याला केला होता हा रमेसाठी. बर, पाटल्या पाहिल्यात का? अहो, त्या माधवाने केल्या आहेत. अगो बाई, रमे खरंच भाग्यवान आहेस हो. माई, मी काय म्हणते, नाही आता तू रमेचे एवढे दागिने दाखवलेत यांना, मग आपण असे करूया का, रमेची अजून एखादी गोष्ट दाखवूयात का? कसे? अगो बाई, कोणती? अगो म्हणजे आपण इथे बसलोय बोलत, हो की नाही, तर मग आजचा स्वयंपाक रमेनी करू देत. कसे? अगो बाई, अहो एवढे काय झाले घाबरायस?
मी काय म्हणते, म्हणजे रमेश साधेसेच काहीतरी करावयास सांगूयात. कसे बर का रमे? नाही, आज असा स्वयंपाक कर की तुझ्या आत्यास आणि आईस अगदी तुझा अभिमान वाटावयास हवा. हो नाही म्हणजे येते तिला सगळे, पण काय आहे ना, मनावर दडपण आले ना की चुकते काहीतरी. मागे नाही का नारळी पौर्णिमेला तुम्ही तिला माघारपणासाठी पाठवले होते, तेव्हा आईकडून सगळे काही समजून घेऊन एकटीने नारळी भात केला. हो, अगदी सुरेख केला. अगं बाई, हो हो का? नाही, मग आता आज आपण असे करूयात की रमेश सांगू बर का रमे, आज तू भाकरी, वांग्याचे भरीत आणि शेंग्याची आमटी एवढेच काय ते कर. हा काय गो, जमेल ना तूच? मी काय म्हणते, मी आलेच आहे तर मी मदत करते ना तिला. चल यमे. अहो असे काय करताय, मग काय उपयोग? नाही म्हणजे तुम्ही पाहुणे आहात ना आमच्या घरी, रमेने तुम्हाला तोशीष देता कामा नये. असू दे विहीणबाई, तुम्ही बसा, मी करते मदत. रमेश चल गो रमा. माई, काही गरज नाहीये मदत करायची. आणि मी म्हणते मदत हवीच कशाला करावे? आज काही तारपेणी नाही करायला सांगितलेली मी हीच. अगो साधी भाकरी आणि वांग्याचे भरीत एवढेच सांगितले. आणि मेले त्या शेंग्याच्या आमटीमध्ये असेच काय असे करावयाचे? काय गो रमे, जमेल ना? अगो एवढेच त्याचं तर करायचंय. नाही, मी काय म्हणते, तुमच्या यमीस नाही जमले ना तरी चालेल, पण आमच्या रमेश या वयासच हवे. और रानड्यांच्या इब्रतीचा प्रश्न आहे हा. सुनबाई स्वयंपाक येत नाही म्हणजे काय? काय गो रमे, करशील ना? नाही नाही, आजचा सगळा स्वयंपाक तू एकटीनेच करावयाचा आहेस, कळले? पण मी काय म्हणते माई, तू काही बोलूच नकोस. कोणीही मदत करायची नाहीये तीस, कळले? रमे, जा ग स्वयंपाक कर. रमा, अगं मी आलेच. हा यमे, यमे, शांत हो बघू. आई, मी खरेच प्रयत्न करते ग स्वयंपाक करण्याचा, पण चुका होतातच माझ्या हातून. मी तरी काय करू? यमे, शांत हो पाहू. हे बघ, या बाबतीत सबब नाही हो चालायची. बाईच्या जाती स्वयंपाक हा यायलाच हवा. आणि अगो, तू तिकडे जेव्हा जेव्हा यायचीस तेव्हा जमत होते की सगळे, मग इथेच काय होते तुला? आई, ते काय गो यमे? नाही, काही नाही. मी काय म्हणते, मी जरा पाहून येते. काय काही गरज नाहीये माई. आता तिची आई गेली ना तिच्या मदतीस, मग तू जायची काही गरज नाही. हे दागिने आवरून ठेव, जा. काही नाही आत्याबाई, 2 घटका रडेल आणि मग होईल शांत, बर का? काही नाही, हे नेहमीच आहे. एक तर बुके, नाही तर रडणे. आता मला सांगा, मी काही चुकीचं सांगत होते का तीस? नाही ना? अहो, तिच्या कल्याणाचंच सांगत होते. पण नाही, ऐकायचे म्हणून नाही. अहो, तुम्ही आपल्या माहेरच्या आहात म्हणून काही बोलणार नाही, पण उद्या दुसऱ्यांच्या समोर जर काही स्वयंपाक आला नाही तर रानड्यांच्या इब्रतीचा प्रश्न उभा राहील की नाही? काय मोठ्या सुनबाई स्वयंपाक येत नाही म्हणजे काय? कल्याणच आहे हो. आता तुम्हाला सांगते परवाचीच गोष्ट. अहो, तीच सांगितले की कुळीत उपसून ठेव, पण नाही, लक्षच नाही, बसली बुके वाचेत. कधीही बघा, काही काम सांगितले ना कीचे आपले दुर्लक्ष त्याच्याकडे. नुसते बुके वाचणे, बुके वाचणे, बुके वाचणे.
बरं माधवराव, मल्हाररावांविषयी नेमके आपणास काय वाटते ते अजून मज उमजलेले नाही. मल्हारराव गायकवाडांचा एकूण राज्यकारभार वाईटच होता आणि गैरच होते. परंतु कर्नल फेअरची मिजाज, अरेरावी आणि बडोदा संस्थानास तुच्छ लेखण्याची त्यांची पद्धत ही त्याहूनही वाईट होती. शिवाय मल्हाररावांनी त्यांच्यावर विषप्रयोग केला ही एक वदंताच होती. हे साऱ्या जाणकारांस ठाऊकच आहे. असो काका, आम्ही आज वेगळ्याच चिंतेत आहोत. काय झाले माधवराव? आमच्या सासूबाईंनी एका केस संदर्भात आमच्या समोर शब्द टाकला आहे. क्षमा असावी, पण कुठल्या केस संदर्भात? म्हणजे आता निकाल मनोहरांच्या बाजूने लागणे कठीणच असावे, नाही? अर्थातच. प्रश्न 100 एकराचा असल्यामुळे या गोपाळराव मनोहरांनी तुमच्या व्यायांच्या गावाच्या पाण्याचा प्रश्न ओलीस ठेवला आहे म्हणायचे. होय. तोच तर तिढा आहे. काय झाले? अगं गप्प का बसलीस? बोल ना. आई, लग्न झाले ना तेव्हा अण्णांनी मला अगदी बजावले होते, चाडी म्हणून करावयाची नाही. यमे, ए यमे, अगो आई आहे गो मी तुझी. आई अपवाद असते या सगळ्या गोष्टींना, कळले? आणि आईजवळ मन मोकळे करणे त्याला चाडी नाही गो म्हणत. आई, मी खरेच मनापासून प्रयत्न करते ग, पण या साऱ्या मोठ्या बायकांचे माझ्या करण्याकडे अगदी गारीसारखे लक्ष असते आणि मग मला सुधरेनासेच होते गो काहीही. यमे, हे सासर आहे तुझे, तर येते की नाही याची परीक्षा घरातील मोठ्या बायका बघणारच. या बाबतीत तक्रार नाही हो चालायची. तू असे कर, तू माईंजवळ शिक, त्यांच्या समोर एक एक पदार्थ करत जा, पण या बाबतीत सबब नाही चालायची, कळले? बघ इथे, डोळे पुस आता. डोळे पुस. आपण दोघी इथे असे बोलत बसलेले बरे नाही दिसायचे. चल.